दिवाळीचा पाडवा हा पती पत्नीसाठी अतिशय महत्त्वाचा दिवस का बरं असतो, त्याची रहस्यमय माहिती आजच्या व्हिडिओमधून आपण जाणून घेणार आहोत। तर मित्रांनो, पती पत्नीचं नातं हे दृढ असणं जरुरीच आहे आणि त्यामुळं आपलं संपूर्ण जीवन सुखी होतं, संपूर्ण आपला हा संसार सुखी होतो। आणि सुखी संसार होण्यासाठी हा व्हिडिओ आमचा नक्की आपण पहा। मराठी कथाकथन चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे आपलं सगळ्यांचं। दिवाळीचा हा संपूर्ण सण आपल्याला अगदी आनंदाचा, भरभराटीचा जावो ही पंढरीच्या पांडुरंगाच्या पायाशी आम्ही प्रार्थना करतो, माता लक्ष्मीच्या पायाशी प्रार्थना करतो। तर चला पाहूया। तर मित्रांनो, दिवाळीचा चौथा दिवस म्हणजे बलिप्रतिपदा। हा दिवस 3.5 मुहूर्तापैकी एक आहे बघा। या दिवसापासून शुभ कार्य आपण सुरुवात करतो, शुभ कार्याची। कुणी घर बांधायची सुरुवात करतं, कुणी गाडी घेतं। हा दिवस फार महत्वाचा आहे, कारण या ठिकाणी कुठलाही मुहूर्त बघण्याचा गरज नाही बघा। प्रत्येक क्षण हा पवित्र आहे या ठिकाणी। आणि पौराणिक दृष्ट्या जर विचार केला आपण, तर याच दिवशी भगवान श्रीकृष्णांनी या दिवशी गोवर्धन पर्वताची पूजा चालू केली होती। निसर्गाप्रती मानवानं कृतज्ञता व्यक्त करण्याला सुरुवात केली होती। आणि याच निमित्तानं पाडव्याला भगवान श्रीकृष्ण, गोपिका आणि गोवर्धन पर्वताची सुद्धा पूजा केली जाते बघा। अनेक ठिकाणी देखावे केले जातात आणि देखाव्याची पूजा केली जाते। आणि दिवाळी पाडव्याला बलिप्रतिपदा असं म्हणण्याच्या पाठीमागं एक विशेष कारण आहे, आणि ते म्हणजे दानशूर राजा बळी। राक्षस कुळात जरी जन्म घेतला तरी बळीच्या पुण्याईनं त्याच्यावर वामन देवाची कृपा झाली। बळीराजा हा शेतकऱ्यांचा राजा होता, तो दानशूर प्रजाप्रेमी राजा होता, आणि त्यामुळे तो देवांच्या पेक्षाही मोठा झाला होता। कारण लोक देवांच्या आधी बळीराजाचं नाव घेत होते, आणि आजही बळीराजाचं नाव घेतलं जातं अभिमानानं। या बळीराजानं ईश्वर कार्य म्हणून जनतेची सेवा केली होती, रयतेची त्याच्या। तो सात्विक वृत्तीचा दानी राजा होता, परंतु अहंकाराचा वारा त्यालाही लागला होता हो। आणि एकदा हा अहंकार माणसाच्या मनात शिरला ना, की व्यक्तीमधल्या सगळ्यात चांगल्या गुणांचा नाश व्हायला लागतो। तसंच बळीराजाचं झालं। आणि बळीराजासारखा प्रजाहित दक्षक दानशूर पण अहंकार त्याच्या मनामध्ये तयार झाला। आणि या अहंकार वाढलेल्या राजाला बटू ब्राह्मणानं फक्त 3 पावलात बाणावर आणलं होतं। खरं तर प्रत्येक मानव हा सुरुवातीला आत्म्यानं आणि अहंकारी असल्यामुळं त्याच्या आतून वाईट कृत्य हे घडत असतं, पण ज्ञान आणि ईश्वरी कृपेमुळे तो देवापर्यंत पोचू शकतो, हेच यावरून आपलं स्पष्ट होतं। श्री हरी विष्णूने बळीराजाचं गर्वहरण करण्यासाठी वामन अवतार घेतला होता, आणि बळीराजाला त्याची चूक लक्षात आणून दिल्यानंतर श्रीहरींनी त्याला एक वरदान दिलं होतं। आणि ते वरदान असं की जो कोणी बलिप्रतिपदेला दीपदान करेल त्याला यमयातना भोगाव्या लागणार नाहीत, त्याच्या घरी नेहमी लक्ष्मीचा वास राहील। आणि तसाच हा दिवस बळीराजाचं स्मरण दिवस असेल, आणि म्हणूनच या दिवसाला बलिप्रतिपदा दिवस म्हणू लागले। हजारो वर्षाचा काळ जरी गेला तरी आज सुद्धा बघा बळीराजाचं नाव घेतलं जातो। राज्य करावं तर बळीसारखं, इडापिडा टळो बळीचं राज्य पुन्हा येऊ, आजही शेतकरी राजा माझा म्हणतो, आणि ते खरे हो। आणि याच गोष्टीमुळं ह्या सगळ्या ज्या घटना घडल्यात, या गोष्टीमुळं लक्ष्मीला आपल्या पतीचं कौतुक वाटलं त्यावेळेस, आणि म्हणून तिने याच दिवशी पतीचं औक्षण केलं, त्यांना ओवाळलं। प्रत्यक्ष लक्ष्मी मातेने बघा पतीला आपल्या ओवाळलं आनंदानं। आणि त्यावेळी श्री हरींनी माता लक्ष्मीला हिरे माणिक ओवाळणी म्हणून दिलं ताटात। आणि म्हणून आजही बलिप्रतिपदेला या दिवशी पत्नी पतीला ओवाळते, आणि पती पत्नीला भेटवस्तू देतो। परंतु आज काळ जरी बदलला, भूमिका बदलल्या लोकांच्या, धावपळीचं जीवन झालं, तरी सुद्धा आज बलिप्रतिपदेच्या दिवशी पत्नी आपल्या पतीला अगदी प्रेमाने ओवाळते। तर मित्रांनो, ओवाळण्याच्या पाठीमागचं रहस्य म्हणजे पती पत्नीमध्ये एक प्रेम वाढतं, एकमेकाबद्दल विश्वास वाढतो, आणि कौटुंबिक जीवन हे सुखी होतो। कारण विश्वास हा महत्वाचा आहे मित्रांनो। आजही पाहतो या कलियुगामध्ये कित्येक घटना घडतात बघा विश्वास नसल्यामुळं। आणि पती पत्नीचा जर विश्वास असेल ना एकमेकाबद्दल, तर हा संसार
सुखी बनतो. म्हणून मित्रांनो, आपल्या हिंदू धर्मावरती विश्वास ठेवा आणि या बलिप्रतिपदे दिवशी प्रत्येक कुटुंबातील पत्नीनं आपल्या पतीला अगदी आनंदानं ओवाळा, अभिमानानं ओवाळा आणि पतीनं त्या ठिकाणी फुलाची पाकळी ज्याच्या त्याच्या अवपतीप्रमाणे आपल्या पत्नीला नक्की भेट द्या, ओवाळणी द्या आणि सुंदर असा हा दिवाळीचा सण आपण साजरा करा. तर मित्रांनो, ही सुंदर अशी माहिती बलिप्रतिपदे दिवशी पत्नी पतीला का बरं ओवाळते, ही जर माहिती आवडली असेल ना, एक लाईक नक्की करा आणि चॅनलवरती प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब करा. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः अशी कमेंट आम्हाला जरूर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.